आज जेव्हा आपल्या मॅडम हापिसावरून घरी आल्या तेव्हा त्यांना पाण्याने भरलेल्या तांब्या न मिळता आपल्या आईकडून खमंग अशा शिव्या मिळाल्या. शिवाय का मिळाल्या मी तुम्हाला सांगतो. तर मॅडम हापिसावरून घरी येत आणि त्यांच्या पाण्याच्या बाटलीचं टोपण उघडलं आणि त्यांच्या पिशवीमध्ये सगळं पाणी सांडलं. त्याच्यामध्ये काही मॅडमची महत्वाची कागद पण होती, त्याच्यामुळे मॅडमनी खचाखच लगेच फोटो काढून घेतले. काल हापिसावरून येताना मॅडमनी असली लाल भाजी आणली होती, फ्रीज मध्ये ठेवून एका दिवसामध्ये सुकून गेली, पण आम्ही ही भाजी याच्या आधी कधीच खाल्ली नव्हती. आणि तुमचा वैभव आता शेफ असल्यामुळे त्याला नवीन नवीन आयटम बनवायला जाम आवडतं. त्याच्यामुळे मी आईला म्हणले या लाल पाण्याची भाजी मी बनवतो, तशी तर ही भाजी आईला पण बनवायला येत नव्हती. आणि हा व्हिडिओ आपली आई शूट करत होती आणि शूट करताना मला खूप हसत होती. तिला सगळ्या गोष्टी सांगायला लागत होत्या, काय काय दिसतंय काय काय नाही, पण व्हिडिओ कसा शूट झाला मला नक्की सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी ChatGPT या भाजीचा फोटो पाठवला आणि तिला बोललो या भाजीचं नाव सांग, तर ती बोलली या भाजीला लाल माठ बोलतात. नंतर युट्यूब वाल्या मावशीकडे आलो आणि त्यांच्याकडे लाल माठाच्या भाजीची रेसिपी मागितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मसाला रेडी केला. घरात फक्त एकच कांदा होता, ती पण चिंगडी होती, जेवढा होता तेवढा कापून टाकला. आणि आता मॅडमच्या पण शिव्या खाऊन झाल्या होत्या आणि किचन मध्ये माझ्या कामामध्ये लुडबुड करायला आल्या होत्या. लोकांच्या चांगल्या कामामध्ये लुडबुड कसं करायचं आणि त्यांच्या कामामध्ये दखलंदाजी कशी द्यायची हे वैष्णवी मॅडम कडून चांगल्या पद्धतीने शिकायला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा गरम तेलामध्ये कच्चा कांदा टाकला, त्याला चांगलं परतू दिला आणि नंतर तेलामध्ये मी बनवलेला हिरवा मसाला टाकला. नंतर त्याच्यामध्ये लाल माठाची भाजी टाकली. आणि जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर भाजी स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका. मी पण स्वच्छ धुतली. आणि जेव्हा मी भाजी परतवायला लागलो तर या कढईने नाच चालू केला होता. ती शहाणी एका जागेवर बसायला तयारच नव्हती. सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर टाकली आणि इकडे आपली लाल माठाची भाजी ठुसायला रेडी आहे. मॅडमनी भाजी विकत आणली होती, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले ताट मॅडमला वाढून दिली. आणि आम्हा तिघांना पण ही भाजी जाम आवडली. जेव्हा या भाजीचे मी तुकडे तुकडे करत होतो तेव्हा मला या भाजीचा कडू वास आला होता, त्याच्यामुळे मला वाटलं नव्हतं ही भाजी एवढी टेस्टी बनेल. थोडक्यात सांगू तर या भाजी पुढे मेथीची भाजी पण फेल आहे. तुमच्या इकडे या भाजीला काय बोलतात आणि तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का मला नक्की सांगा. बाकी यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.